Up to last lecture, you will see the consent about properties of our alkyl halides along with its physical as well as the chemical properties. And today starting the next article, which is the ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हा शब्द तसा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या दृष्टीने नवका आहे, बिकॉज दॅट फिनॉमिना इज रिलेटेड टू फिजिक्स, रिलेटेड टू द फिजिक्स. जरी तो भौतिकशास्त्रातला शब्दप्रयोग असला तरी आज आपण अल्किल हलाइडच्या संदर्भात त्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आपलं कन्सिडरेशन मांडणार आहोत. मग जर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी मधला ऑप्टिकल हा शब्द घेतला तर हा शब्द थोडासा लाईटशी निगडीत आहे. मग त्या लाईट बद्दल थोडंसं नॉलेज असणं आपल्याला गरजेचं आहे आणि मग आपण तुमच्या मुख्य आर्टिकलकडे जाणार आहोत. देन विल फर्स्टली सी द फिनॉमिना अबाउट युअर ordinary light. Ordinary light. जर तुम्हाला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिटेल्स शिकायची असेल तर तुम्हाला लाईटशी निगडीत काही गोष्टी माहीत असायला पाहिजेत. आणि मग त्याच्यातला पहिला टप्पा ऑर्डिनरी लाईट म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली फिनॉमिना अबाउट युअर ऑर्डिनरी लाईट. तर या ऑर्डिनरी लाईटच्या बाबतीत एक काल्पनिक डायग्रॅम काढली जाते. ती डायग्रॅम या पद्धतीची असते. तर मी काल्पनिक या शब्दाचा अर्थ असा का लावला, काल्पनिक का म्हटलं तर दॅट इज द रिप्रेझेंटेशन. मग ऑर्डिनरी लाईट म्हणजे नेमकं काय, तर त्याची सिंपल आपल्याला डेफिनेशन करता येते. डेफिनेशन ऑफ द ऑर्डिनरी लाईट: द बंच ऑफ रेज, द बंच ऑफ रेज where each ray having different wavelength and each ray which are vibrate to perpendicular axis of the propagation of light known as the ordinary light. आणि या डेफिनेशनचं सिम्प्लिफिकेशन केलं तर सोप्या भाषेत असं सांगितलं जातं, अनेक किरणांचा संच, ज्या संचामधील प्रत्येक किरणाची तरंग लांबी वेवलेंथ ही वेगवेगळी असेल आणि त्यातला प्रत्येक किरण हा लाईटचा प्रॉपागेशनचा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर ॲक्सिस मध्ये कंपन पावत असेल तर त्या बंच ऑफ रेला बल्की म्हटलं जातं ऑर्डिनरी लाईट. दॅट्स आवर फर्स्ट कन्सेप्ट. देन यू विल कम टू द नेक्स्ट पार्ट ऑफ दॅट लाईट, कन्सिडर ॲज द मोनोक्रोमॅटिक लाईट. आता याच्यात मोनो हा शब्द आलाय म्हणजे सिंगल काहीतरी असणार आहे. मग त्याला अनुसरून ऑर्डिनरी लाईटला पॅरललच तुमच्या मोनोक्रोमॅटिक लाईटची डेफिनेशन केली जाते. ती डेफिनेशन अशी असते, अगेन द बंच ऑफ रेज वेअर ऑल रेज हॅव्हिंग द सेम वेवलेंथ and each ray
which are vibrate to the perpendicular direction of the propagation of light known as the monochromatic light. याचा मराठीत अर्थ काय होईल? परत एकदा अनेक किरणांचा संच, त्यातला प्रत्येक किरणाची तरंगलांबी ही एकसारखी असेल, मात्र त्यातला प्रत्येक किरण लाईटचा जो प्रॉपगेशनचा ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये कंपन पावत असेल, अशा सिच्युएशनला त्या लाईटला म्हटलं जातं मोनोक्रोमॅटिक लाईट. अर्थात ऑर्डिनरी लाईट आणि मोनोक्रोमॅटिक लाईट या दोन्हीही रिप्रेझेंटेशन करताना याच पॅटर्न मधनं केल्या जातात. आता त्याच्या थोडंसं पुढं जायचं. त्याच्या पुढचा आपण जर याला पहिला टप्पा म्हटला ऑर्डिनरी लाईट, 2 नंबर मोनोक्रोमॅटिक लाईट, आणि जर तिसरा टप्पा घेतला दॅट्स आवर प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट हा एक नवीन कन्सेप्ट आला आणि त्याच्यात मग हा प्लेन पोलराइज्ड लाईट हा नेमका काय प्रकार आहे, तर त्याच्यासाठी त्याच्या अंडरस्टँडिंगसाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे. तो एक्सपेरिमेंट काय आहे, जर आपण मोनोक्रोमॅटिक लाईट ही एका विशिष्ट प्रिझम मधून पास केली, त्या प्रिझमचं नाव आहे निकोल प्रिझम. दॅट्स अवर मोनोक्रोमॅटिक लाईट. And that light pass from our Nicol prism. हा एका स्पेशली मटेरियल पासून बनवलेला असतो. त्या मटेरियलचं नाव असतं कॅल्काइट आणि कॅल्शियम कार्बोनेट. आणि या कॅल्शियम कार्बोनेट पासून आणि कॅल्काइट पासून हा एक विशिष्ट प्रिझम बनवलेला असतो, त्याचं नाव आहे निकोल प्रिझम. आणि जर निकोल प्रिझम मधून ही मोनोक्रोमॅटिक लाईट आपण पास केली तर ऑब्झर्वेशन मध्ये असं जाणवतं where that light which vibrate in only one plane, याचं व्हायब्रेशन हे डिफरंट डायरेक्शन आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस मध्ये, पण याचं व्हायब्रेशन हे एकाच डायरेक्शनने आहे आणि परपेंडिक्युलर टू द प्रोपागेशन ऑफ लाईट. त्या ऍक्सिसच्या परपेंडिक्युलर कन्सेंट मध्ये ती व्हायब्रेट होत असती. ॲट दॅट सिच्युएशन that light is known as the plane polarized light, PPL. in short त्याला काय म्हटलं जातं, PPL. मग PPL ची एक सिंपल डेफिनेशन केली जाते. ती डेफिनेशन अशी आहे, the light where all rays which are vibrate in single plane known as the plane polarized light, that are most required things for study of our optical activity, means our ordinary light, monochromatic light and our plane polarized light. आता अर्थात
सायंटिस्टचा प्रवास हा इथपर्यंत थांबलेला नाहीये. त्यांनी त्याच्या पुढे जाऊन काही एक्सपेरिमेंट केले. त्यातला एक एक्सपेरिमेंट असा आहे की जी तुमची प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, विल टेक द प्लेन polarized light that's our plane polarized light, and that light which are pass from some substance, some chemical substance. आणि मग केमिकल सबस्टन्स घेताना जर समजा आपण वॉटर घेतला, यू टेक द वॉटर, आणि जर ही लाईट याच्यातून पास केली तर असं जाणवतं, ऑब्झर्वेशन असं सांगतं की त्या लाईटच्या व्हायब्रेशन मध्ये किंवा त्याच्या डायरेक्शन मध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणजे प्लेन पोलराइड पास केली तर बाहेर आल्यानंतर अगेन विचारतं पीपीएलच असणार आहे. मग यू विल चेंज दॅट केमिकल सबस्टन्स. त्या केमिकल सबस्टन्स मध्ये यू विल टेक three example. One is 2-chlorobutane. Second one is the lactic acid. And last one is the glucose. That's are three different chemicals. आणि जर आपण त्या वॉटर ऐवजी यू टेक 2-chlorobutane घेतला, किंवा तिघांपैकी कुणीही एक जण घ्या, आपण 2-chlorobutane सिलेक्ट केलेलं आहे. आणि मग 2-chlorobutane मधून जर प्लेन पोलराइज्ड लाईट तुम्ही पास केली तर मात्र त्या ऑब्झर्वेशन मध्ये असं जाणवतं की ही जी तुमची प्लेन पोलराइज्ड लाईट होती ओरिजिनली, त्या लाईटच्या व्हायब्रेशन मध्ये डायरेक्शन मध्ये फरक पडतो. त्या ठिकाणी दोन पॉसिबिलिटी असतात. एक जी पहिली पॉसिबिलिटी आहे, त्या पॉसिबिलिटी मध्ये त्या लाईटच्या रेच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन बदलते. आता ती बदलताना ही जी पॉसिबिलिटी आहे ती काय झाली, ही लाईट राईट साइडला झुकली. आणि दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे, ऑर की याच्यात ती व्हायब्रेशनची डायरेक्शन ही उलट्या बाजूला झुकली. आपल्या शास्त्रीय भाषेत त्याला क्लॉकवाईज डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अर्थात हे एकदम घडत नाहीये. एक तर हे या पद्धतीने त्याचं रोटेशन बदलेल किंवा या पद्धतीने. ज्या वेळेस प्लेन पोलर लाईट एखाद्या केमिकल सबस्टन्स मधून पास केली जाते आणि ती लाईट ही तिची व्हायब्रेशनची दिशा बदलते, ती दिशा बदलताना ती जर दिशा क्लॉकवाईज राईट हँड साइडला असेल तर त्याला म्हटलं जातं डेक्स्ट्रो रोटेशन. आणि जर लेफ्ट साइडला असेल तर त्याला म्हटलं जातं लिओ रोटेशन. आणि मग सिंपली असं सांगितलं जातं, इफ
our plane polarized light are passed from the substance which are rotate clockwise direction. That is the consideration about your dextro rotation, or that rotate left direction known as the लिओ रोटेशन. आणि मग हे डेक्स्ट्रो रोटेशन इंडिकेट करताना स्मॉल डी ने इंडिकेट केलं जातं, स्मॉल डी नी. आणि जर लिओ रोटेशन असेल तर ते स्मॉल एल नी इंडिकेट केलं जातं, स्मॉल एल नी इंडिकेट केलं जातं. किंवा दुसरं कन्सिडरेशन आहे त्याला पॉझिटिव्ह आणि याच्यासाठी निगेटिव्ह असं त्याचं इंडिकेशन केलं जातं. मग हे जे काही सगळं घडतंय, हा जो व्याप आहे सगळा किंवा हे जे काही घडलंय सगळं, हे जे बोर्डवर दिसतंय तुम्हाला, हा जो कन्सेंट आहे ना, हे का घडलं तर इथं हा सबस्टन्स असल्यामुळं. आणि मग हा सबस्टन्स जो आहे तो या तीनपैकी कुठलाही असला तर असं घडतं. आणि मग असं क्वेश्चन मार्क निर्माण होतं की हा सगळा फिजिक्सचा भाग आपण इथं का शिकायलो. त्याचं कारण असं आहे की ही जी प्रक्रिया आहे, हा जो फिनॉमिना आहे, जो तुमचा सबस्टन्स दाखवतात, मग 2-क्लोरोब्युटेन आहे, लॅक्टिक ऍसिड आहे, ग्लुकोज आहे, पैकी 2-क्लोरोब्युटेन हा तुमचा अल्किल हलाइड आहे. हा तुमचा कोण आहे, अल्किल हलाइड आहे. According to that fact, that phenomena is need to study in our alkyl halide, in our alkyl halide. आणि मग माझ्या भाषेत सांगायचं झालं, जे बोर्डवर दिसतंय ना, त्या प्रक्रियेला म्हटलं जातं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. हे जे बोर्डवर दिसतंय ना, त्याला म्हटलं जातं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. व हे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय आहे, तर तुमच्या समोर जे 3 एक्झाम्पल दिलेत, या 3 एक्झाम्पल पैकी ह्या तिघांकडं, त्या केमिकलकडं एक त्याच्याकडे ही मूलभूत प्रॉपर्टी आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे, द प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाइट टू राइट डायरेक्शन और लेफ्ट डायरेक्शन known as the optical activity. रासायनिक पदार्थाच्या अंगी असा गुणधर्म की जो प्लेन पोलराइज्ड लाईटला घड्याळाच्या काट्याच्या उजव्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या डाव्या दिशेने क्लॉकवाईज डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन झुकवतो, त्यांचं व्हायब्रेशनची दिशा बदलवतो. हा गुणधर्म जो आहे, त्या गुणधर्माला त्या केमिकलची ती ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मानली जाते. आणि मग आवर 2-क्लोरोब्युटेन, लॅक्टिक ऍसिड, ग्लुकोज हे जर ही प्रॉपर्टी दाखवतात, म्हणून यांना बल्कि म्हटलं जातं ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स. या केमिकलला बल्कि काय म्हटलं जातं, ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स. ही तुमच्या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची डेफिनेशन झाली. आणि मग जर हा 2-क्लोरोब्युटेन किंवा लॅक्टिक ऍसिड किंवा ग्लुकोज जर ही प्रॉपर्टी दाखवत असेल, तर तुमच्या क्लोरोब्युटेनमध्ये किंवा लॅक्टिक ऍसिडमध्ये किंवा तुमच्या ग्लुकोजमध्ये काहीतरी विशिष्ट गुणधर्म सामावलेले असतील. आणि मग त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, की हे सबस्टन्स का हे गुणधर्म दाखवतात किंवा का ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात. देन यू सी द 1 by 1. त्याच्यासाठी आपल्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला पाहिजे, व्हाय दिस सबस्टन्स शो the property of optical activity. का हे सबस्टन्स
ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी नावाची प्रॉपर्टी दाखवतात, त्याचं कारण असं आहे की त्या सबस्टन्सच्या अंगी 3 मूलभूत गुणधर्म असतात. एक, सिमेट्रिक कार्बन atom. Next one, non superimposable mirror image. आणि लास्ट आहे रेसिमिक मिक्सचर. जर त्या पदार्थाकडं ह्या 3 प्रॉपर्टी असतील तर आपणाला तो पदार्थ किंवा ते केमिकल ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतं असं म्हणता येतं. देन यू सी द वन बाय वन. त्यातली पहिली प्रॉपर्टीज आपण बघूयात. दॅट्स अवर असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा कायरल कार्बन ॲटम असा पण त्याला शब्दप्रयोग केला जातो, कायरल कार्बन ॲटम. मग हा नेमका काय प्रकार आहे तर जर समजा एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला which carry the carbon, that is requirement, and that carbon atom are linked to 4 different atom or group of atom. 4 different atom or group of atom. का तर या ठिकाणी A नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी नॉट इक्वल टू डी अशी सिच्युएशन असेल तर या सेंट्रल कार्बनला म्हटलं जातं कायरल कार्बन ॲटम. अँड दॅट कायरल कार्बन ॲटम इंडिकेटेड बाय द स्टार. त्याच्या शेजारी स्टार इंडिकेट केला जातो, त्याला म्हटलं जातं कायरल कार्बन ॲटम किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम. Means the organic compound which containing the asymmetric as well as the chiral carbon atom, that compound is responsible for showing the phenomena about your optical activity. Optical activity तोच सबस्टन्स ही प्रॉपर्टी दाखवू शकतो. समजा आपण त्याचं एक्झाम्पल घेतलं, टेकिंग द 2-chlorobutane. 2-chlorobutane त्याचा फॉर्म्युला आहे CH3CHCl C2H5. 4 कार्बन ॲटम आणि 2 नंबरला Cl जोडला म्हणून तो तुमचा 2-chlorobutane. त्याचं जर स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर वेर कार्बन मीन्स दॅट कार्बन ॲटम आर लिंक्ड टू द CH3 HCl and C2H5 means 100% that carbon atom is the chiral carbon atom. म्हणजे तुमचा 2-chlorobutane असिमेट्रिक कार्बन कॅरी करतो. आणि मग असिमेट्रिक कार्बन ॲटम कोणाला म्हणायचं? The organic compound whose carbon atom which are linked to the 4 different atom or group of atom known as the chiral or the asymmetric carbon atom. That is the first requirement. Then you see the second requirement, that's our non superimposable mirror image. Non superimposable mirror image means नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. हा काय प्रकार आहे तर एक सोपं एक्झाम्पल आपण घेऊयात आणि मग त्याच्यावरती जरा बोलूयात.
समजा ही मिरर आहे, आरसा आहे, आणि जर तुम्ही असा हाताचा पंजा काढला, आणि जर हाताचा पंजा तुम्ही मिरर मध्ये बघितला तर तो कसा दिसेल? या पद्धतीने. हा डाव्या हाताचा दिसेल आणि हा उजव्या हाताचा. पण जर का समजा हा उचलला पण आणि हा आहे असा याच्यावरती ठेवायचा प्रयत्न केला, म्हणजे हा हाताचा पंजा आहे, आणि जर हा दुसरा घेतला आणि हा याच्यावरती ठेवला तर हे एकमेकावरती 100% मॅच होणार नाहीत. हे एकमेक हा उचलून याच्यावर ठेवला तर एकमेकावरती मॅच होणार नाहीत. अशा सिच्युएशनला त्याला म्हटलं जातं नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. समजा दुसरी पॉसिबिलिटी बघितली आपण. समजा यू विल टेक द वॉटर ग्लास. हा पाण्याचा ग्लास घेतला आणि तो जर मिरर समोर बघितला तर त्याची आहे अशी इमेज तुम्हाला दिसेल. आहे अशी इमेज तुम्हाला दिसेल. याला म्हटलं जातं सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. आणि मग जर एखाद्या पदार्थाने ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवायची असेल तर त्या केमिकल सबस्टन्सचा मॉलिक्यूल नी नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असणं गरजेचं असतं. मग खरंच तसं असतं का? तर नक्की असतं. मगा घेतलेलं आपलं सोपं एक्झाम्पल, समजा आपण कार्बन घेतला, वेर A, B, C and D असं घेतलं, आणि जर हे मिररच्या समोर ठेवलं तर त्याची इमेज अशी दिसेल. A तुमचा जागेवर असेल, इथला C जागेवर असेल, पण B मात्र इथं दिसेल आणि D मात्र पलीकडे दिसेल. हे जे काय आहे त्याला म्हटलं जातं त्याची नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. हा उचलून याच्यावरती ठेवला तर 100% एकमेकाला ते मॅच होणार नाहीयेत. आणि जर असं गुणधर्म तुमच्या कंपाऊंडकडे असेल तर तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवायला जबाबदार आहे, किंवा तो शक्य आहे त्यांनी ते दाखवणं. म्हणजे 2-क्लोरोब्युटेन मध्ये, म्हणजे लॅक्टिक ऍसिड मध्ये, म्हणजे ग्लुकोज मध्ये नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज कॅरी करणारा कायरल कार्बन असणार आहे. हे झालं सेकंड रिक्वायरमेंट. आणि त्याची शेवटची रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे थर्ड रेसिमिक मिक्सचर. थर्ड विच इज युअर रेसिमिक मिक्सचर. मग हा रेसिमिक मिक्सचर काय प्रकार आहे? तर जर समजा तुम्ही ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स घेतला, ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स घेतला, आता तो घेताना 50% 50% डेक्स्ट्रो रोटेटरी प्लस 50% लिवो रोटेटरी घ्यायचा. आता थोडासा बोध झाला पाहिजे की डेक्स्ट्रो म्हणजे हा तुमचा D, हा तुमचा L, किंवा
हा पॉझिटिव्ह साईननी किंवा हा निगेटिव्ह साईननी. जर समजा आपण 50 मॉलिक्यूल डेक्स्ट्रोरोटेटरीचे घेतले आणि 50 मॉलिक्यूल हे लिव्होरोटेटरीचे घेतले, याचा अर्थ असा होतो की सब्स्टन्स मध्ये तुम्ही 50 मॉलिक्यूल 2-क्लोरोब्युटेनचे घ्या की जे डेक्स्ट्रोरोटेटरी असतील आणि 50 मॉलिक्यूल हे 2-क्लोरोब्युटेनचेच घ्या की जे लिव्होरोटेटरी असतील. आणि हे दोघं मिक्स केल्यानंतर जर तुम्ही त्याच्यातून प्लेन पोलर लाईट पास केली तर त्या ठिकाणी तो सब्स्टन्स ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवत नाही. आणि दाखवली नाही पाहिजे असा गुणधर्म असेल तर तो सब्स्टन्स वन वे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवायला राजी राहतो किंवा तो त्याच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक कॅरी करतो. आणि मग फायनली ऑफ रेसिमिक मिक्सचर कोणाला म्हटलं जातं? इक्विमोलार मिक्सचर ऑफ 50% डेक्ट्रोरोटेटरी and 50% levorotatory of the same substance which are optically inactive known as the racemic mixture. आणि संबंधित केमिकल सबस्टन्सनी रेसिमिक मिक्सचरची जर प्रॉपर्टी दाखवली तर 100% which substance show the phenomena about your optical activity. आणि हे दोघं एकत्र केले की ते इंडिकेट करताना DL असं संबोधलं जातं किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईन ही एकत्र इंडिकेट केले जाते. दॅट इज द रिप्रेझेंटेशन, दॅट इज द फिनॉमिना अबाउट युअर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आणि मग आपल्याला शिकायचंय की खरंच तुमचा 2-क्लोरोब्युटेन किंवा लॅक्टिक ऍसिड किंवा ग्लुकोज हे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतं का? परीक्षेला प्रश्न विचारला जातो, एक्सप्लेन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ 2-क्लोरोब्युटेन किंवा लॅक्टिक ऍसिड किंवा ग्लुकोज, या तिन्हीपैकी एकावरती प्रश्न विचारला जातो. According to our syllabus, you will explain only one example, which is the 2-chlorobutane, because that's the standard example of our alkyl halide. And then you see the new article, which is the optical activity of 2-chlorobutane. Next one, optical activity example 2-chlorobutane. 2-chlorobutane. मग 2-क्लोरोब्युटेनचं जर तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ केलं किंवा त्याचा फॉर्म्युला घेतला तर विच हॅव्हिंग द CH3 CHCl C2H5. नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज द 2-क्लोरोब्युटेन. आणि जर ह्या 2-क्लोरोब्युटेनची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जर दाखवायची असेल तर असं म्हटलं जातं, shows optical activity ड्यू टू. का तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतो? तर एक पहिली डिमांड काय आहे, containing asymmetric carbon atom. containing asymmetric carbon atom ही नीड आहे. मग खरंच तुमचा 2-क्लोरोब्युटेन सिमेट्रिक कार्बन ॲटम दाखवतो का? तर 100% दाखवतो. मीन्स कार्बन which are linked to the 4 different group of atom. 4 different group of atom that's our हायड्रोजन किंवा चालेल इथं Cl घ्या आणि इथं
CH3 घ्या आणि जर समजा त्याच्यावर मिरर इमेज ड्रॉ केली, मिरर इमेज, दॅट्स आवर मिरर इमेज. किंवा प्रथमदर्शी आपण असं करूयात की वेअर इंडिकेशन अबाउट युअर asymmetric carbon atom, because that carbon atom are linked to the first atom which is the hydrogen, second one is the C2H5, third one is the Cl, and last one is the CH3, and that things easily indicate our 2-chlorobutane, showing the phenomena of the asymmetric carbon atom, and which take the responsibility to show the property like our optical activity. And then you see the second demand, B. Second demand, which is the B, to show non superimposable mirror image. खरंच हा नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज दाखवतो का? तर तो 100% दाखवतो, तो 100% दाखवतो. हे समजा आपण मिरर ड्रॉ केली आणि जर या ठिकाणी या कार्बनचं आपण परत स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर हा तुमचा असिमेट्रिक कार्बन ॲटम, हा टॉपचा हायड्रोजन असेल, हा जो तुमचा C2H5 आहे तो या बाजूला दिसेल तुम्हाला, तो कुठे दिसेल? या बाजूला C2H5. पलीकडच्या बाजूला कोण दिसेल? तर हा तुमचा CH3 दिसेल आणि हा जो that's our chlorine दिसेल. Means we showing the 100% non superimposable mirror image. याचं कारण असं की जर ही इमेज उचलली आणि आपण याच्यावरती ठेवली तर ती 100% मॅच होणार नाही. अशी प्रॉपर्टी 2-क्लोरोब्युटेनची असल्यामुळं 2-क्लोरोब्युटेन हा तुमचा 100% काय दर्शवतो? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आणि मग त्याच्यातली तिसरी डिमांड आपण घ्यायची, विच इज द सी आकडा, रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर त्याच्या डेफिनेशन प्रमाणे काय डेफिनेशन केले? 50% इक्विमोलार, किंवा असं म्हणूयात आपण 50% अवर D2-क्लोरोब्युटेन घेतलं, 50% L2-क्लोरोब्युटेन घेतलं आणि हे जर दोघं एकत्र केले, दोघं जर 50-50% घेऊन आपण एकत्र केले तर हे मिक्सचर हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. त्यामुळं तुमचा 2-क्लोरोब्युटेन हा 100% रेसिमिक मिक्सचर दर्शवतो आणि तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दर्शवणाऱ्याला जबाबदार असतो. आणि मग त्या दोघांच्या मिश्रणाला म्हटलं जातं DL2-क्लोरोब्युटेन. DL2-क्लोरोब्युटेन किंवा +-2-क्लोरोब्युटेन. In this way, our 2-chlorobutene showing the phenomena about your optical activity. Same consideration. Another example is our lactic acid. Lactic acid having formula CH3, CH, COOH and OH. That example again showing the phenomena about your optical activity as like our 2-chlorobutane. And third example is our glucose, that are not for our syllabus. That is the concern about your phenomena about your
ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आणि या कन्सेंटचा एक शेवटी तुम्हाला शब्दप्रयोग केलेला आहे. इन शॉर्ट असं ते दर्शवलेलं आहे. त्याला म्हटलं जातं इनॅन्शिओमर. नेक्स्ट वन, लास्ट आर्टिकल, दॅट्स अवर इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स. आता आपल्याकडं आयसोमर हा शब्द आहे. टू or more compound having the same molecular formula but different structural formula known as the isomers. मग हा इनॅन्शिओमर काय प्रकार आहे? तर where two compound having the same structural formula but which showing the non-superimposable mirror image known as the enantiomers. Better examples are the 2-chlorobutane, lactic acid, which glucose. That's are the example of the enantiomers. That is the overall concept about your optical activity. Thanks.